मित्रमैत्रिणींनो नमस्कार. सोशल मीडियावरच्या ट्रेंडिंग बातम्या. तर मागचा आठवडा सुरू झाला 1 एप्रिल म्हणजेच एप्रिल फूलपासून. आणि मला सकाळीच असं वाटलं होतं की आज दिवसभरात साहेबांनी किती पण फेकू द्या, आपण बिलकुल त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. आणि झालंय तसंच. 101 साहेबांची स्टेटमेंट आलं आहे. काय पहिलं स्टेटमेंट तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. काय म्हणतात ते? मी खुल्या मनाने मुलाखतीसाठी जात असतो आणि खुल्या मनानेच जीवनाच्या विकासाचे दरवाजे उघडत असतो. वा वा वा. काही लोकांनी विश्वास ठेवला असेल, पण हे खूप मोठं एप्रिल फूल होतं. कसं? तर 10 वर्षापासून आपल्या साहेबांनी एकही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही आहे. पण 10 वर्षामध्ये मनमोहन सिंग यांनी मात्र 117 प्रेस कॉन्फरन्स घेतलेल्या आहेत. दरवेळेला ते जेव्हा बाहेरच्या देशामध्ये जायचे किंवा काहीतरी मोठा निर्णय घ्यायचे, मोठा कायदा आणायचे, प्रेस कॉन्फरन्स घ्यायचे. म्हणजे मीडियाच्या प्रतिनिधींना ते जे उत्तरं देतील त्याला ते उत्तरं द्यायचे. ना की आपल्या साहेबांसारखं 1-2 लोकांसोबत ते इंटरव्ह्यू घेतात आणि सगळे प्रश्न आणि उत्तरं हे स्क्रिप्टेड असतात. आधीच माहीत असतं प्रश्न काय असणार आहे. त्याला आपण जबाबदारी म्हणत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पहिल्याच दिवशी एप्रिल फूल बनवलेलं आहे. लोकांनी पण हे ओळखले, ते एप्रिल फूल करतात. कमेंट्स बघा. एक व्यक्ती म्हणतो, अशाच खुल्या मनाने प्रेस कॉन्फरन्स घ्या की. आता या प्रेस कॉन्फरन्सवरून काही भक्तांना असं वाटत असेल की आपल्या मोदी साहेबांनी बिल गेट्स यांना इंटरव्ह्यू दिला तर ते प्रेस कॉन्फरन्स नव्हती का? तर नाही. आणि बिल गेट्सचा पूर्ण इंटरव्ह्यू हा स्क्रिप्टेड होता. त्याच्यातलं एक उत्तर तर खूपच फेमस झालं ना. बिल गेट्स यांनी AI विषयी साहेबांना विचारलं होतं आणि शेठ म्हणाले की काय, आमच्याकडे तर लहान मुलं इतके ॲडव्हान्स झालेले आहेत की जन्माला आल्याबरोबर तो आपल्या आईला AI म्हणतो किंवा AI म्हणतो. झालं की एखाद्या व्यक्तीने जर म्हटलं की तुम्ही कोरोनाशी कसं लढलात हो, तर त्यांनी उत्तर दिलं की कोरोनापासून मी तर जन्माला आलो तेव्हापासूनच लढतोय, कारण माझ्या आईचं नावच करुणा आहे. तर असाच हा जोक होता. त्याच्यावर भरपूर लोकांनी मीम्स बनवलेले आहेत. त्यातल्या त्यात एक मी सुद्धा बनवलं आहे, तुम्हाला इथे दिसत असेल. वर्गवदी पापावाली मुलगी आईला असं म्हणते की तूच AI आहेस ना ग आई. किंवा अजून एकाने असं बनवलं आहे की बिल गेट्स असं म्हणतं की भारतातले सगळे चहावाले काही इतके बुद्धिमान नसतात. बिल गेट्स 2 महिन्याआधी अजून एका चहावाल्याला भेटले होते, डॉली चायवाला, तुम्हाला माहीत असेल, तो खूप फेमस होता. तर असं सगळं. बाकी तो इंटरव्ह्यू पाहून घ्या. बरेच महत्त्वाचे मुद्देही बोललेले आहेत मोदी साहेब त्याच्यामध्ये, पण हाही विषय होताच. आता वळूया पुढच्या ट्रेंडिंग बातमीकडे. आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्या घरी गेले भारतरत्न पुरस्कार द्यायला. त्याच्यावरून खूप मोठा वाद झाला. हा जो शेजारी फोटो दिसतो तो फोटो पाहून लोक म्हणाले की राष्ट्रपती ह्या भारताच्या पहिल्या नागरिक असतात, त्या उभ्या आहेत आणि पंतप्रधान बसून आहेत, तर हे कसं आदिवासी महिलेचा अपमान आहे वगैरे. तर काही लोकांनी दुसरा एक फोटो पाठवला की ते म्हणलं की नाही, त्यांची खुर्ची शेजारी होती, पण फोटो काढायसाठी त्या उठल्या आणि पुरस्कार द्यायसाठी त्या उठल्या होत्या, त्यामुळे तसा फोटो आलेला आहे. तर हे सगळं जरी बरोबर असलं तरी सहसा असं होतं की फोटो काढत असताना जर आपल्याला माहिती आहे की आपलं वयाने मोठं कोणीतरी आहे, पदाने मोठी व्यक्ती जर उभी राहत असेल तर आपण उभं राहतो. हा एक शिष्टाचार आहे. पण ठीक आहे, म्हणजे आता शिष्टाचार वगैरे आपण शेठला कसं काय शिकवणार आहोत, तर ते असू द्या, त्याच्याविषयी मला काय फारसं म्हणायचं नाही आहे. काही लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत की काय काम केलं आहे भारतरत्न सारखं अडवाणींना द्यायला. काही लोक म्हणत आहेत की राष्ट्रपतीपद मोठं आहे की पंतप्रधानपद, किंवा हाच मान आहे राष्ट्रपतीचा, दोघे बसून आहे, राष्ट्रपती उभ्या आहेत. आणि खालची कमेंट मी वाचणार नाही. वळूया पुढच्या बातमीकडे. तुम्हाला शेजारी व्हिडिओ दिसत असेल. लोकसभेचा अर्ज भरण्याचे दिवस सुरू आहेत आणि एक उमेदवार लोकसभेचा अर्ज भरायला गेलेत. अर्ज भरत असताना आपल्याला 25,000 रुपये इतकी रक्कम तिथे डिपॉझिट ठेवायला लागते. ती रक्कम परतही मिळते, पण तुम्हाला तितके मतं पडले नाहीत तर ती रक्कम जप्त होते. तर ह्या व्यक्तीने स्वतःकडे पैसे नसल्यामुळे लोकांकडून पैसे जमा केलेले आहेत. 1-1, 2-2 रुपयाचे कॉईन जमा केलेत आणि चक्क 25,000 रुपये या उमेदवारांनी चिल्लर आणलेले आहेत, खुर्दा. आणि तो मोजता मोजता निवडणूक अधिकाऱ्यांचे, तिथे जे काही अधिकारी होती त्यांच्या नाकी 9 आलं. तर त्याच्यावर अनेक लोकांनी कमेंट्स केलेल्या आहेत. लोक म्हणत आहेत, काय काय म्हणत आहेत ते तुम्ही पॉज करून वाचून घ्या, मी ते वाचणार नाही. पुढच्या बातमीकडे बघूया. पुढे अजून एक खबर आहे. रोहित शर्माच्या नावावर एक विक्रम आहे आणि तो असा आहे की सगळ्यात जास्त वेळा शून्यावर बाद झाला. याचा काहीही अर्थ नसतो. रोहित शर्माच्या नावावर अत्यंत चांगले चांगले विक्रमसुद्धा आहेत. खाली लोकांनी
सगळे गिनवलेले आहेत. एक जण म्हणतोय की वैयक्तिक डबल सेंचुरी किंग आहे आणि अजून सगळ्या गोष्टी. तुम्ही क्रिकेटचे फॅन असाल तर तुम्हाला माहीतच असेल. भक्त असं म्हणतात ना, लोकशाहीची हत्या कुठे होत आहे, तुम्ही तर इतकं बोलू शकता. अहो तुम्हाला माहिती नाही आहे, आपलं सरकार कितीतरी यूट्यूब चॅनल्स बंद करत आहे. हळूहळू त्यांनी बंद करणं सुरू केलेलं आहे. तर बोलता हिंदुस्तान म्हणून एक यूट्यूब चॅनल होतं ज्याच्यावर सरकारच्या या सगळ्या धोरणांवर टीका कायम केली जायची. त्यांचं इंस्टाग्राम पेज पण त्यांनी बंद केलेलं आहे, यूट्यूब चॅनल पण बंद केलेलं आहे. आणि त्यांनी असं सांगितलं की मिनिस्ट्री जी आहे आपल्या गव्हर्नमेंटची, मिनिस्ट्रीनी हे बंद करायला सांगितलं, असं यूट्यूबनी त्यांना मेल केलेला आहे. याचा अर्थ हे लोक यांना नको आहे, ते जे चुकीचं करत आहे त्याच्यावर कोणीही बोललेलं यांना नको आहे. आणि ही सुरुवात आहे. पुढच्या वेळेला जर हे निवडून आले ना तर हे यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना बोलूच देणार नाही आहेत आणि असे माध्यमच ते ओपन ठेवणार नाही आहेत की जे बोलू शकतील. आणि पुढची बातमी, कालच आपल्या फडणवीस साहेबांनी असं म्हटलं की भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष आहे, सगळ्यात जास्त सदस्य आमच्याकडे आहेत, पण तुमच्याकडे आत्ता ज्यांना आत्ता तुम्ही तिकीट दिलेलं आहे ना त्याच्यापैकी 28% उमेदवार हे तुम्ही बाहेरच्या पक्षातून घेतलेले आहेत किंवा बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना उमेदवारी दिलेली आहे. याचा अर्थ तुमचा जो पक्ष सगळ्यात मोठा आहे वगैरे डंका आहे ना तो फालतू आहे. त्याच्याकडे लोकसभेला उभे करण्यासाठी सुद्धा उमेदवार नाही आहे. त्याच्यापैकी 28% उमेदवार म्हणजे जवळपास किती 116 उमेदवार तुम्ही दुसऱ्या पक्षातून आयात केलेले आहेत. तर हा पण एक चांगला विक्रम आहे. बघून घ्या फडणवीस साहेब. पुढची ट्रेंडिंग बातमी, आणि पुढची बातमी, मोदीजी परत एकदा खूप मोठं खोटं बोललेले आहेत. आणि त्याच्यात मोदी असं म्हणाले की माझ्यामुळे मोदींनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्सवरचा कायदा आणला, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत तरी झालं की कोणी कोणाला देणग्या दिलेल्या आहेत. अरे बाबा, असं नाही झालेलं आहे. सुप्रीम कोर्टामुळे ते कळलेलं आहे. तुम्हाला तर ते सगळं लपवायचं होतं म्हणून तुम्ही हा कायदा आणला की ही नावच जाहीर होणार नाही कोणी कोणाला देणग्या दिल्या, असा कायदा तुम्ही आणला होता. म्हणजे हे असं झालं ना की एखाद्या चोराला पोलिसांनी पकडलं आणि चोर तिथे येऊन सांगतो की हे बघा मी चोरी केली ना म्हणून तुम्हाला कळतंय की मी किती चोरी केलेली आहे. तुम्ही म्हणाल की अरे बाबा पोलिसांनी तुला पकडलं म्हणून आम्हाला माहीत झालं चोर कोण आहे. तर असा सगळा मुद्दा आहे. आपल्याला माहिती आहे की हे कायम फेकतच असतात आणि लोक त्या या गोष्टीवर विश्वास ठेवतात आणि लोक तेच आर्ग्युमेंट्स तुम्हाला द्यायला लागतात की बघा ह्या कायद्यामुळे माहीत झालं. अरे तुम्हाला जरा अभ्यास करत जा. ह्या इलेक्ट्रॉल बॉन्ड्स हा इतका मोठा घपला आहे. तुम्हाला सांगतो, आपल्या आरोग्यासोबत खेळलेले आहेत हे लोक. ज्या कंपन्या त्यांच्या औषधी ह्या फेल झालेल्या आहेत, त्या फेल झालेल्या औषधी कंपन्यांनी सुद्धा चंदा दिलेला आहे आणि त्या कंपन्या अजूनही सुरू आहेत. म्हणजे फक्त एखादी कंपनी आपल्याला डोनेशन देते आहे म्हणून तिचा कितीही कारभार भोंगळ असू द्या, कितीही खराब त्यांनी औषधं बनवू द्या, त्या कंपन्या चालू राहत आहेत. आणि पुढची ट्रेंडिंग खबर सगळ्या भक्तांसाठी आहे. ते लोक म्हणत असतात ना की मोदीशिवाय काय पर्याय नाही आहे, विरोधकांमध्ये कोणीही उरलेलं नाही आहे. तर हे बघा, दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची खूप मोठी रॅली निघाली होती आणि त्याच्यामध्ये इतके लोक सामील झालेले आहेत. ही गर्दी पाहून तुम्हाला कळत असेल की विरोधकांमध्ये कोण आहे का नाही आहे आणि विरोधकांच्या बाजूने किती लोक आहेत. आणि मला तर आता असं वाटायला लागलेलं आहे की विरोधकांमध्ये आता जे उरलेले आहेत ना तेच लोक आहेत की जे स्वच्छ आहेत, ज्यांनी काहीही म्हणूया आपण घोटाळे केलेले नाही आहेत. कारण जे घोटाळे बहाद्दर होते ते सगळे स्वतःला वाचवायसाठी शेपूट रुग्णात टाकून गेलेले आहेत बीजेपीकडे. तर आता जे उरलेले आहेत ते स्वच्छ लोक आहेत, त्यामुळे आपण त्यांच्या बाजूने राहिलं पाहिजे. कृष्णाला कधीही आठवण करायची. कृष्ण 5च लोक होते पांडव, पण तो त्यांच्या बाजूने होता कारण त्याला माहिती होतं की धर्माच्या आधारावर कोण न्यायाने जाणारे लोक आहेत आणि कोण अधर्मी लोक आहेत. त्यामुळे निधर्मी लोकांना कधीही साथ द्यायची नाही, भले हे ते मोठ्या संख्येने असू द्या. आणि एक जर माणूस तुम्हाला माहीत असेल की हा माणूस स्वच्छ आहे, एक जर माणूस असेल आणि त्याच्या विरोधात लाखो लोक असतील तरी आपण एका माणसाची साथ दिली पाहिजे. कशासाठी? आतल्या समाधानासाठी. कारण तुम्हाला माहीत असतं की नाही, मी एक अशी व्यक्ती आहे जी सत्याला साथ देते, सत्याच्या सोबत असते. त्यामुळे स्वतःच्या समाधानासाठी मला असं वाटतं की जे लोक योग्य आहेत, जे चांगले आहेत, त्यांच्या बाजूने आपण उभं राहूया. तर आज आपण इथेच थांबूया. काय राहिलं असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला नेमकं ह्या सगळ्या गोष्टींवर काय वाटतं तेही मला कळू द्या. आवडलं असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा आणि कमेंट करत जाओ. जरा व्हिडिओ आहे ना जास्त लोकांपर्यंत पसरतो. शिवाय आज रविवार आहे तर काय ना काही लिहा, चांगलं वाईट जे काय वाटतं ते. भेटत राहूया, बोलत राहूया. जय हिंद.